तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला तिसरा व्हिडिओ मित्रांनो. याआधी आपण 2 व्हिडिओ नक्कीच अपलोड केले, पण आपला तिसरा टोटल मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला मित्रांनो. संपूर्ण त्या मित्रांनो जवळजवळ 5 PLP प्लस PID आपण नक्कीच तुम्हाला उपलब्ध करून दिली. याची एक जिप फाईल क्रिएट केली मित्रांनो. जिप फाईलला 6 अंकी पासवर्ड टाकला, 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी तुम्हाला ओपन वगैरे कसं करायचं, एक्सट्रॅक्ट कसं करायचं तुम्हाला त्या गोष्टी सांगतो. आणि त्यानंतर भरपूर जणांचे प्रश्न असे आहे की दादा जिप फाईल घेऊन आम्ही काय करायचं, काहींना काहीच माहित नाही भावानं. ठीक आहे, तर त्यामुळे मी अशा काही गोष्टी सांगतो. आता मित्रांनो, मी तुम्हाला जिप फाईल ती प्रोव्हाइड केली, ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची. ठीक आहे, आता ते एक्सट्रॅक्ट करायची मित्रांनो. त्यानंतर ते एक्सट्रॅक्ट करताना तुम्हाला पासवर्ड लागल, तर तो पासवर्ड फिलअप करून तुम्ही नक्की ते एक्सट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे, बाकी त्यानंतर त्यातलं मटेरियल तुम्हाला ते ओपन होणार आहे. ठीक आहे, तर अशाप्रमाणे आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर भावानं फायनल मी आलो इथं फोटोशॉप मध्ये. आता तुम्हाला इथं दाखवतो. ठीक आहे, आता हे बघू शकता मित्रांनो. जेव्हा तुम्ही ती आपली जिप फाईल ती डाउनलोड करशाल, डाउनलोड केल्यानंतर तिला तुम्हाला रार नावाचं ऍप्लिकेशन मध्ये शेअर करते. मोबाईल वाल्यांसाठी सांगतो. ठीक आहे, तर प्ले स्टोरला रार नावाचं ऍप्लिकेशन मित्रांनो लाल कलरचं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ते नक्की तुम्ही इन्स्टॉल करा. आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्या ऍप्लिकेशन मध्ये ती फाईल तुम्ही शेअर केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस शो होऊन जाणार एक्सट्रॅक्ट करण्यासाठी. तर पहिलं जे ऑप्शन आहे मित्रांनो, आस्क बिफोर ओव्हर रायटर. ठीक आहे, राईट ओव्हर राईट जे ऑप्शन आहे 1 नंबरचं. ठीक आहे, तर त्याला तुमचं टिक असणार ऑलरेडी. ठीक आहे, तर तुम्हाला ते करायचं आहे स्किप एक्टिव्ह फाईल. ठीक आहे, बाकी ऑलरेडी खालचं आहे तेच राहू द्या. आणि एवढं केल्यानंतर खाली ओके म्हणायचं. ठीक आहे, ओकेच्या वेळेस तुम्हाला पासवर्ड विचारतील, ते पासवर्ड आपल्याला तुम्हाला टाकायचा आहे. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला शो केलाय. तर त्यानंतर टाकल्यानंतर ना तिथून ते नक्की तुमची फाईल ती एक्सट्रॅक्ट होणार. ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा वेळी घेतोय फायनली फोटोशॉप ओपन करून. आता फोटोशॉप ओपन केल्यानंतर तर तुम्हाला त्या फाईलमध्ये 5 PLP आणि 5 PID तुम्हाला मी त्या प्रोव्हाइड करून दिल्या आहेत. ठीक आहे, ओपन केल्यानंतर तुम्हाला हा नक्कीच इंटरफेस शो होऊन जाणार आहे. बाकी पिक्सल वाल्यासाठी नक्कीच माहिती PLP कशी ओपन करायची. ठीक आहे मित्रांनो, आपला व्हिडिओ भरपूर असा मोठा होऊन जाईल, तर त्यामुळे काही गोष्टी आताच मी थोडाफार नक्कीच सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर अशाने समजा आपल्या 5 PID. ठीक आहे, ही एक पहिली आपली, तर दुसरी ही आहे, आणि या पद्धतीने आपली ही तिसरी मित्रांनो, ही आपली चौथी आहे, आणि लास्टवाली 5. ठीक आहे, असे 5 PID तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं. ठीक आहे, बाकी यात चेंज काहीच नाही करायचं. आता पहिले PID जसं की आपण आलोय मित्रांनो. ठीक आहे, तर यात तुम्हाला 3 गोष्टी चेंज करायच्या आहे. ते म्हणजे जे आपण नाव टाकले, समजा इथं ओझर नगर परिषद जे नाव टाकले आपण, ते तुम्हाला फक्त चेंज करायचं. जसं की इथं अनलॉक करतो, हे तुम्हाला PLP मध्ये सुद्धा इरिटेबल बघायला भेटणार. ठीक आहे, आता ओझर नाव त्याला सिलेक्ट करून फक्त तुमचं जे नाव वगैरे असेल ते तुम्हाला फक्त पेस्ट करायचे. कंट्रोल V जरी दाबलं डायरेक्ट पेस्ट होणार. ठीक आहे, यानंतर लॉक करून टाका काम झाल्यावर. त्यानंतर इथं जो फोटो जे उभे, तर त्यांचा फोटो तुम्हाला टाकायचा. हा फोटो जो आपण टाकलाय त्याला हाईड करून घ्यायचा, जिथं तुम्हाला तो फोटो टाकायचा आहे. आणि बाकी जे ओझर नगर परिषद जे आहे ना मित्रांनो, जे बॅकला आपलं ब्लॅक मध्ये दिसतंय या टाईप मध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, या बॅकग्राऊंड मध्ये. ठीक आहे, तर बघू शकता. तर अशा तुम्हाला ते बघायला भेटल. तर काय करायचं माहितीये का, जे 1 नंबरला ओझर नगर परिषद जे आपण ऍड केले मित्रांनो, तर त्याला ऑल दाबून ना त्याला मोठं करायचं या हिशोबाने. जसं की ते सिलेक्ट करायचं, जसं की ऑलरेडी आपण यापर्यंत सिलेक्ट केलं, हे बघू शकता. तर सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करून ना त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्या. बाकी डायरेक्ट ऑफिसिटी कमी करून टाकायची या हिशोबाने. ठीक आहे, तर अशा वेळी ते खतरनाक आपलं लागून जाईल. तुम्हाला डेमो पण दाखवून देतो, हे बघू शकता. असे खतरनाक लागून जाईल. जर वाटलं तुम्ही त्याला ब्लॅक पण करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने डबल टॅप करून. ठीक आहे, डबल टॅप करायचं. इथं समजा आपलं ते लॉक आहे, अनलॉक करून घेतो. डबल टॅप करून ना इथं कलर ओव्हरली मध्ये जाऊन ना तर त्याला ब्लॅक पण करू शकता या पद्धतीने, हे बघू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ते करून घ्या. ठीक आहे, आता बघू शकता आपण डिलीट करून टाकतो. आपलं ऑलरेडी त्यांनी ते आपलं ऑलरेडी आपण टिक केलंय. ठीक आहे, तर असे तुम्हाला एवढंच करायचं. आणि एवढं झाल्यानंतर ना आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो. इथं ग्रुप आहे पहिला. ठीक आहे, असा पण पहिला ग्रुप आहे ना, बाकीच्या वर तर सगळं हाईड करून घ्या. ठीक आहे, फोटो वगैरे फक्त जे ओझर नगर परिषद ठेवायचं तुम्हाला, हा ग्रुप ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर फाईल मध्ये या, एक्सपोर्ट मध्ये जा, सेव्ह फॉर वेब मध्ये या. ठीक आहे, हे PLP वाले सेम असं करायचं भावना. ठीक आहे, ज्या तुम्हाला फोटोशॉप मध्ये गोष्टी सांगतोय मी या पद्धतीने. बाकी असं झाल्यानंतर ना इथं थोडा आपलं लोड होईल मित्रांनो, कारण पूर्ण HD क्वालिटी मटेरियल आहे आपलं. ओरिजिनल म्हणायचं. सेव्ह क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमचं हे सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, पहिलं बॅक करून त्यानंतर मी बॅक घेतोय. आणि बाकी तुम्हाला आता दुसरा फोटो हा तुम्हाला सेव्ह करायचा. ठीक आहे, तर इथं जे बॅकग्राऊंड ते हाईड करूया, खालचं व्हाईट पण हाईड करूया. अशा पहिले फोटो सिलेक्ट केल्यानंतर परत फाईल मध्ये या, एक्सपोर्ट मध्ये जा, सेव्ह फॉर वेब क्लिक करायचं. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर ओरिजिनल मध्ये या,
बाकी हा JPGचा फॉर्मॅट आहे मित्रांनो, तो तुम्हाला फक्त ठेवायचा PNG 24. ठीक आहे, तर PNG 24 केल्यानंतर ना डायरेक्ट तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे, तर पहिल्याला जे नाव टाकलं असेल त्याच्यात दुसऱ्याला सेम नाव टाका, म्हणजे तुम्हाला हे पहिल्या PNG मधलं मटेरियल तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, जेणेकरून आपले व्हिडिओ बनवताना एक बेनिफिट राहील भावा. तर अशाने आपण आता दुसरं ही PNG सेव्ह केली, त्यानंतर हाईड करा. तिसरं तुम्हाला सेव्ह करायचं मित्रांनो संयम आणि प्रगतीचे प्रतीक. परत फाईलमध्ये यायचं, एक्सपोर्ट मध्ये जायचं. ठीक आहे, ते तिसरं तुम्हाला सेव्ह करायचं. आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला सेव्ह करायचं हे जे आपण इतकं हे बघू शकतो, हे सेव्ह करा तुम्हाला ओझर नगर परिषद फाईलमध्ये जाऊन नक्की ते एक्सपोर्ट करू शकता. ठीक आहे, हे झालं तुमच्या पहिल्या डिझाईन मधलं. ठीक आहे, तर आता दुसरी डिझाईन आपण ओपन केली, दुसरी PNG. ठीक आहे, यात फक्त तुम्हाला फोटो चेंज करायचा, जसं की तुम्हाला बोललो हाईड करून तुम्ही नक्कीच चेंज करू शकता. आणि बाकी प्रभाग क्रमांक. ठीक आहे, जसं की आता ग्रुप आहे, ग्रुप ओपन करा, जिथं आपण 3 टाकलाय का त्याला सिलेक्ट करून तिथं तुमचं नक्कीच टाका. ठीक आहे, आणि बाकी एवढं केल्यानंतर ना पहिलं तुम्हाला सगळं हाईड करून घ्यायचं. ठीक आहे, बॅकग्राऊंड पण हाईड करून घ्यायचं. तुम्हाला पहिले फोटो सेव्ह करायचा. ठीक आहे, अशा पद्धतीने फोटो सेव्ह केल्यानंतर परत तुम्हाला हे नाव अशा पद्धतीने सेव्ह करायचं. नाव सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला प्रभाग क्रमांक 3 तर ते तुम्हाला सेव्ह करायचं. ठीक आहे, आता काही गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो भावना, तुम्हाला त्या काही गोष्टी समजून घ्यायच्या. ठीक आहे, कारण आपला असा भरपूर व्हिडिओ मोठा होऊन जाईल. ठीक आहे, या अशा तुम्हाला दुसरं सेव्ह करायचे. आता आपण तिसरी ओपन केली भावनी, यात सुद्धा तुम्हाला सेम 2 इमेज पहिले ऍड करून घ्यायची या टाइप मध्ये. ठीक आहे, इथं वाटलं तर तुम्ही कॅमेरा फिल्टर मध्ये जाऊन मित्रांनो, इथं समजा कॅमेरा फिल्टर आपण ओपन केलंय, 3 डॉट जाऊन कॉपी, इथं कॉपी एडिटिंग सेटिंग आहे, याला कॉपी करून ओके म्हणा. आणि तुमचा फोटो इथं बॅकला घालून त्याला कॅमेरा फिल्टर मध्ये जाऊन तिथं त्याच ऑप्शन मध्ये मित्रांनो तुम्हाला पेस्टची सेटिंग आहे, तिथून तुम्ही नक्की पेस्ट सेटिंग करून घ्या, म्हणजे तुमचा फोटो यापणे ब्लॅक मध्ये येऊन जाईल. बाकी त्याला ड्रॉ शॅडो तुमच्या हिशोबाने तुम्ही नक्कीच लावा. एवढं झाल्यानंतर खालचं बॅकग्राऊंड पहिले अशापणे हाईड करून घ्या. पहिले हा फोटो सेव्ह करायचा भावानं, बाकी त्यावरचे पहिले तुम्हाला अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचे या पद्धतीने. ठीक आहे, अशा तुम्हाला 2 सेव्ह करायचे. त्यानंतर हे 2 नाव सेव्ह करून घ्या, आणि त्यानंतर तुम्हाला कोपऱ्यातलं प्रभाग क्रमांक 3 ते तुम्हाला सेव्ह करायचं. ठीक आहे, या पद्धतीने. अशा वेळी तुम्हाला तिसरं डिझाईनचं सांगितलं. 4 नंबरची PNG ओपन करतो. आता यात तुम्हाला फक्त एकच फोटो इथं चेंज करायचा भावानं. ठीक आहे, तर अशा म्हणजे हा फोटो तुम्हाला फक्त चेंज करायचा आहे. त्यानंतर जे नाव आहे, जे नाव वगैरे ते तुम्हाला फक्त सेव्ह करायचं. ठीक आहे, चेंज करून फोटो वगैरे, बाकी परत हाईड करायचं बॅकग्राऊंड. ठीक आहे, अशा पद्धतीने परत तुम्ही तुमचे एक डिटेल फक्त सेव्ह करत चला भावानं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आता 5वी आपण ओपन केली PNG, यात सुद्धा आपण ऑलरेडी क्रिएट केलं. ठीक आहे, बाकी फक्त परत एक गोष्ट फक्त हाईड करून एक गोष्टी सेव्ह करत चला मित्रांनो. PLP मध्ये तसंच आणि PNG मध्ये तसं. ठीक आहे, जेणेकरून नाव पण टाका की आपल्याला कळायला पाहिजे मित्रांनो कोणत्या नंबरला आपण कोणत्या प्रकारचे डिझाईन सेव्ह केलं. ठीक आहे, जेणेकरून आपले एक व्हिडिओ बनवताना एक बेनिफिट राहील. तर अशा भावने PNG संपूर्ण त्या PNG क्रिएट करा. नक्कीच तुम्ही मटेरियल तयार करून ठेवा, PNG क्रिएट करून ठेवा. ठीक आहे, तर आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो व्हिडिओ कसा बनवायचा. ठीक आहे, तर भावना आपण डायरेक्ट ओपन केलं कॅपकट. ठीक आहे, तर अशा कॅपकट आपण PCचा डायरेक्ट अवेलेबल केलं मित्रांनो. ठीक आहे, डायरेक्ट मायक्रोसॉफ्टला नक्कीच अवेलेबल आहे. तुम्ही कंट्री चेंज वगैरे करून घ्या भावना, युनायटेड स्टेट्स वगैरे टाका, नक्कीच तुम्हाला कॅपकट बघायला भेटेल. ठीक आहे, तर अशा आपण एक कॅपकट ओपन केलंय भावनो. आता ओपन केल्यानंतर मी डायरेक्ट प्रोजेक्ट ओपन केलाय. आता मित्रांनो नीट लक्षात घ्या का तुम्हाला एक गोष्ट सांगतो का आपण व्हिडिओ कशापणे क्रिएट केलाय. ठीक आहे, आता सर्वात मेन मुद्दा मित्रांनो, न्यू प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण त्या ब्लॅक बघायला भेटणार आहे. जसं की मोबाईल मध्ये सेम टू सेम मित्रांनो हेच मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, फक्त PCतलं ते मोबाईल मधलं. ठीक आहे, या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय तेच तुम्ही मोबाईल नक्कीच बनवा. वाटलं तर तुमच्या मनात सुद्धा तुम्ही इफेक्ट टाकू शकतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर मित्रांनो फायनली आपण प्रोजेक्ट ओपन केलाय. आता इथं जे इम्पोर्टचं ऑप्शन आहे हे तुमचं संपूर्ण मीडियाचं ऑप्शन आहे. जसं की तुम्ही जे मटेरियल इथं अपलोड करणार या ठिकाणी ते सर्व इथं तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे, इथून तुम्हाला इकडे ड्रॅग करायचं. ठीक आहे, ही तुमची टाइम लाईन आहे. ठीक आहे, आता समजा इम्पोर्ट मध्ये जाऊन तुम्हाला सर्व जे मटेरियल आहे का जे आपण XYZ नावाने, आता समजा मित्रांनो पहिलं जे क्यूच्या नावाने मी पहिलं डिझाईनचं सेव्ह केलं, जसं की हे बघू शकता 1 नंबर जे बॅकग्राऊंड आहे Q1 आहे. ठीक आहे, तर त्यापुढे आपण यूज केले मित्रांनो Q2चा फोटो. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला बोललो होतं की सेव्ह करताना एक नंबर वाईज सेव्ह करा. ठीक आहे, जेणेकरून ते आपल्याला बेनिफिट राहील. आता मित्रांनो सर्वात मेन मुद्दा आहे ना, तुम्हाला मी सॉन्ग प्रोव्हाइड केलं टेलिग्रामला. ठीक आहे, जे ओव्हरली इफेक्ट आहे ते सुद्धा मी टेलिग्रामला तुम्हाला देऊन टाकले. ठीक आहे, नक्की तुम्ही टेलिग्रामवरून सॉन्ग घेऊ शकता. तर अशा आपण सॉन्ग ऍड केलंय. आणि बाकी तुम्हाला बॅकग्राऊंड मी जे बॅकग्राऊंड आहे ना तर याला असं दाबून इथं सिलेक्ट करा. बाकी मोबाईलला डायरेक्ट बॅकग्राऊंड ऍड करा आणि त्याला सॉन्गच्या लेअर पर्यंत घेऊन टाका. जसं की आता XYZ जेवढं सॉन्ग आहे का
तर अशा इथे घेऊन टाका. आता काही मुलांचा प्रश्न असा आहे, काहींना असं डायरेक्ट प्रॉपर सेट नाही होत मित्रांनो. तर सर्वात मेन मुद्दा इथं जे ऑप्शन आहे मित्रांनो, टर्न ऑफ ऑटो स्नॅपिंग, हे स्नॅपिंगचं जे ऑप्शन आहे ऑन असलं पाहिजे. जर ऑफ असेल तेव्हा नक्कीच करा, कारण मित्रांनो त्याचा एवढा बेनिफिट आहे आपल्याला की जेणेकरून ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेऊन जातं बेटवर. ठीक आहे, जसे की आपल्याला करायची गरज नाही पडत. हे बघू शकता, समजा इथं आहे ना, आपण नॉर्मल जर माऊस पुढे नेलाय, हे बघू शकता ऑटोमॅटिक तिथं ते ऑटोमॅटिक घेऊन जातं मित्रांनो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ते ऑन असलं पाहिजे. ते ऑन असलं तुम्हाला अजिबात अडचण नाही येणार. आणि त्याच्या खाली तुम्हाला ओव्हरले इफेक्ट दिलाय मी, तर त्याला सिलेक्ट करून त्याला घ्यायचं तुम्हाला इथं शेवटपर्यंत. ठीक आहे, तर तो कमी इथं कंट्रोल कॉपी करून कंट्रोल सी दाबलाय, कॉपी केलाय, कंट्रोल व्ही दाबून त्याच्यात पुढे पेस्ट झाला आपला. ठीक आहे, आणि परत त्या लास्ट पर्यंत जाऊन पुढचा पार्ट इथून आपण कट करू शकतो. ठीक आहे, या पद्धतीने. तर असे तुम्हाला तो ओव्हरले इफेक्ट लावल्यानंतर आता स्टार्टिंगला आता पहिला फोटो तुम्हाला घ्यायचा जो आपण तुम्ही 1 नंबरच्या PLP मध्ये सेव्ह केला किंवा काही PLD मध्ये सेव्ह केला, तर त्यानुसार पहिला फोटो आपला आहे Q2 चा, जसं की मी तो सेव्ह केला. हा जो माझा पहिला फोटो आहे. ठीक आहे, तर त्याला घेतल्यानंतर त्याला इथं ड्रॅग करायचं, इथं ठेवायचं, आणि त्याला तुम्हाला ठेवायचं भावानो, तर त्या फोटोला ठेवायचं तुम्हाला 8 सेकंद 2 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर सेकंद पण सांगतोय, इथं बघू शकता 8.02 यापर्यंत तुम्हाला तो फोटो ठेवायचा. त्या फोटो क्लिक केल्यानंतर अॅनिमेशन मध्ये या, हे बघू शकता, त्याला असे तुमच्या मनात तुम्ही वाटेल तसे तुम्ही नक्की त्याला अॅनिमेशन वगैरे देऊ शकता. इथं खाली मी स्क्रोल डाऊन करतो. ठीक आहे, तर मित्रांनो इथं बघू शकता आपण झूमॉनचा अॅनिमेशन लावलाय. 0.5 सेकंदाची ड्युरेशन ठेवा. ठीक आहे, पहिल्या इमेजला या पद्धतीने. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला जे नाव वगैरे आहे ते तुम्हाला इथं 0.025 म्हणजे सेकंद आहे आपलं नॉर्मल, जे मिनी सेकंदात राहते, ते 25 मिलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 फोटो घ्यायचे. ते म्हणजे संयम आणि प्रगतीचे प्रतीक, आणि त्यानंतर जे आपण टाकले ओझर नगर परिषद. ठीक आहे, तर त्यांना 25 पासून ना मित्रांनो त्यांना इथपर्यंत न्यायचं आपल्याला, जसं की 8.2 पर्यंत आपण फोटो ठेवले. ठीक आहे, त्यानंतर त्यांना पण खतरनाक इफेक्ट द्यायचा आहे. तुमच्या मनाने अॅनिमेशन मध्ये जाऊन तुम्ही नक्की ते लावू शकता, पण आपण संयम आणि प्रगतीचे प्रतीक आहे का त्याला आपण अॅनिमेशन टाकला फीडिंग. ठीक आहे, आणि त्यावरला त्याला आपण अॅनिमेशन टाकलं मित्रांनो त्याच टाईप मधला. ठीक आहे, फीडिंग मध्ये. ठीक आहे, तुम्ही नक्की ते करू शकता. बाकी त्यानंतर पुढचं बीट आहे तुमचं, तुम्हाला सांगितलं 8.2 सेकंद पर्यंत फोटो आता, तर त्यापुढे तुम्हाला दुसऱ्या PLP PLD जे आपलं आहे तर ते यूज करायचंय. जसं की मी त्याच्यानंतर W चे सेव्ह केले, तो फोटो तुम्हाला ऍड करायचा आहे. इथून ड्रॅग करता इथं आणायचं मित्रांनो त्यापुढे. ठीक आहे, आणि त्याला ठेवायचं आहे तुम्हाला 15 सेकंद मित्रांनो 17 मिली पर्यंत. ठीक आहे, आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अॅनिमेशन मध्ये या, हे बघू शकता, तुम्हाला वाटलं तसं तुम्ही अॅनिमेशन देऊ शकता भावनो. इथं एक अॅनिमेशन तुमच्या हिशोबाने नक्की द्या, काय प्रॉब्लेम नाही भावनो, जसं तुम्हाला सूट होईल तसं बना. कारण मला म्हणायचं असं आहे भावना, प्रत्येकाची व्हिडिओ एकदम थोडा वेगळा वाटला पाहिजे. ठीक आहे, नक्कीच तुमच्या मनाने अॅनिमेशन द्या. इथं भरपूर असे वेगवेगळे मी नक्कीच अॅनिमेशन दिले. ठीक आहे, अशा पद्धतीने. बाकी परत त्यांचे जे नाव आहे दुसरे PLP मधले, आता माघार नाही वगैरे आपण ते ऍड केले, ते तुम्हाला 9 सेकंदावर आपण ऍड केले, आणि त्यांना आपल्याला ठेवायचंय 15 सेकंद 17 मिली पर्यंत. तो फोटो पण आणि ते वरचे नाव पण. ठीक आहे, त्यानंतर पुढचा आपल्याला ऍड करायचं मित्रांनो तिसरं, तर तो फोटो वगैरे घेऊन टाका तिसऱ्या PLPचा फोटो, आणि त्या फोटोला तुम्हाला ठेवायचं इथपर्यंत. ठीक आहे, 23 सेकंद 25 मिली पर्यंत. ठीक आहे, बाकी त्यांचे जे नाव वगैरे आहे मित्रांनो त्या PLP मधले जे मेन नाव आहे. ठीक आहे, तर बॅकचा फोटो तो खाली स्क्रोल करा, ते नाव वगैरे त्यांना आपल्याला घ्यायचं 16 सेकंद 2 मिली पर्यंत. ठीक आहे, आणि त्यांना इथपर्यंत घेऊन टाकायचं 23 सेकंद 25 मिली पर्यंत. परत त्यापुढे 4 नंबरला PLD आणि 4 नंबरची PLP ची डिझाईन ऍड करा, फोटो घेऊन टाका इथपर्यंत पाहून. ठीक आहे, 30 सेकंद 4 मिली पर्यंत. ठीक आहे, तर घेतल्यानंतर परत त्यांचे जे नाव आहे त्याचे जे नाव आपल्याला घ्यायचे मित्रांनो 24 सेकंद 8 मिलीवर. ठीक आहे, त्यांना ठेवायचं इथपर्यंत 30 सेकंद 4 मिली पर्यंत. ठीक आहे, आणि लास्टचे जे आपण सेव्ह केलं त्या फोटोला घेऊन डायरेक्ट सॉन्ग पर्यंत घेऊन टाका, आणि त्यांचे जे नाव आहे मित्रांनो त्या नावाला घ्यायचं आपलं 30 सेकंद 18 मिली पर्यंत. ठीक आहे, आणि घेतल्यानंतर मला असं म्हणायचंय तुमच्या मनानुसार तुम्हाला जसं वाटेल तसं अॅनिमेशन द्या भावनो, कारण मी एक इफेक्ट सांगायला गेलो संपूर्ण ते आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. कारण जास्त करून मित्रांनो झूम इन झूम आउटचा इफेक्ट यूज करा अॅनिमेशन, आणि वाटलं तर रॉक वर्टिकल, जसं की समजा आता या टेक्स्टवर क्लिक करतो अॅनिमेशन मध्ये जातो. इथं बघायला गेलं तर मग हे बघू शकतो मित्रांनो खतरनाक अशी हवा. आता साईडचा इफेक्ट सुद्धा खतरनाक आहे, वाटेल त्या हिशोबाने हे बघू शकता मित्रांनो, वाटेल त्या तुमच्या हिशोबाने तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला जसं पटेल. ठीक आहे, या हिशोबाने तुम्ही नक्कीच करा. बाकी तुम्हाला सांगतो आता इथे मित्रांनो स्टार्टिंगला 8 सेकंद 2 मिलीवर, इथं आल्यानंतर स्प्लाइट मारा, आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन मध्ये जाऊन ना इथं एक लाईट नावाचा ट्रान्झॅक्शन आहे, लाईट मध्ये जाऊन ना तुम्हाला ग्लेअर 2 किंवा ग्लेअर 3 नावाचा हे बघू शकता. हा
तर याला ड्रॅग करून इथं इथं तुम्हाला पेस्ट करायचं. ठीक आहे, ड्युरेशन 3 सेकंड ठेवा. परत यापुढे स्लाइड करायचंय 15 सेकंद 17 मिलीवर. स्लाइड केल्यानंतर परत तो ट्रान्झॅक्शन इथं पेस्ट करा. ठीक आहे, ड्रॅग करून. परत त्यानंतर तुम्हाला 23 सेकंद 25 मिलीवर स्लाइड. त्यानंतर लास्टला 30 सेकंद 4 मिलीवर. म्हणजे जेणेकरून एक लाईट लागतो या प्रकारे आणि तो व्हिडिओ आपल्या एक ऍक्टिव्ह वाटतो. ठीक आहे, तर अशा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो नक्कीच आचमन केल्यानंतर एक्सपोर्ट मध्ये जाऊन नक्कीच सेव्ह करा. अशाने प्रॉपर व्हिडिओ मित्रांनो नक्कीच बनवा. भरपूर ढिग असं नक्कीच व्हिडिओला आपलं प्रेमाचं भावना. अजून मित्रांनो मी असे ट्युटोरियल नक्कीच घेऊन येणार. जर काय अडचणी वगैरे आल्या नक्कीच मला इंस्टाग्रामला DM करा भावनो. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.